सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेरूर जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध गाव पॅनल लढत होणार. भाजपचे बंडखोर रुपेश पावसकर अपक्ष निवडणूक लढविणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची घोषणा केल्यानंतर भाजपमधून बंडखोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषदेसाठी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी रुपेश पावसकर यांनी बंडखोरी करीत उमेदवारी सादर केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दिल्याचे रुपेश पावसकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच नेरूर गाव पॅनलमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे पावसकर यांनी सांगत विजय निश्चित असल्याचे सांगून 27 तारखेला अंतिम निर्णय होईल असे स्पष्ट केले. एकंदरीत सिंधुदुर्गात महायुतीमध्ये या निवडणुकीत बंडखोरी झाल्याची दिसून आता तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कशी रणनीतीचे आणि काय कसं असेल? आता आम्ही गाव पॅनल केलेलं आहे. म्हणजे आमचं नेरूळ असेल, सरमळ असेल, वालावल असेल, चेनवन असेल, कवठे किंवा उमरमाळ असेल, हे आज या राजकारणात नाही. गेली 30 वर्ष मी या राजकारणात समाजसेवेत आहे. मला माहिती आहे प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या टच मधला आहे. मी रस्त्यावरच असतो. म्हणजे इथे नाबरोडे माझं हॉटेल आहे, त्या ठिकाणी मी असतो. येणारा जाणारा दांडगा संपर्क. आणि ही स्थानिक निवडणूक असल्यामुळे मला आत्मविश्वास आहे. आणि मी समाजात असतो. मेन म्हणजे मी या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम, समाजसेवा, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रात मी काम करत असतो. त्याच्यामुळे मला आत्मविश्वास, मी लढणार आणि मी जिंकणार. नेरूरचे तुम्ही सुपुत्र आहात. स्थानिक पातळीवर कसा तुम्हाला इथून सपोर्ट मिळणार आहे? स्थानिक पातळीवर साहेब कसं आहे, ही स्थानिक असल्यामुळे जशी ग्रामपंचायत असते बघा, तो प्रकार आज आमच्या इथे झालेला आहे. म्हणजे ग्रामपंचायतीत कसं स्थानिकाला खूप महत्व असतं, हा लक्षात. आणि समोरचे उमेदवार अजून निश्चित झालेले नाही, कुठचे राहतील काय, त्यानंतर ते ठरवलं जाईल, स्थानिक ठरवतील. ही आम्ही निवडणूक ही ग्रामपंचायत या हेतूनच लढवणार आहोत. अंतिम निर्णय कधी सांगाल? 27 तारखेला आम्ही तुम्हाला मंगळवारी सांगू.